2016ची दिवाळी मला आज पण आठवते की घरामध्ये रेशनचे तांदूळ नव्हते आणि कुपनचे गहू सुद्धा नव्हते. ही परिस्थिती होती. मग 2016ची दिवाळी, त्याच दिवाळीला माझ्या मित्रांनो WBC कमी झाल्या. डोक्यासमोर प्रश्न होता की ऑलरेडी खायला भाकरी नाहीये, मग आता पैसा कुठून आणायचा हॉस्पिटलसाठी. या परिस्थितीमध्ये मित्रांनो आता डोक्यात इतका प्रेशर आलेला होता, तुझ्या घरामध्ये रेशनचा तांदूळ नाही, तुझ्या घरामध्ये रेशनचे गहू नाही, तुला हॉस्पिटलसाठी तुझ्याकडे 100 रुपये नाही, किवीचे फळ घ्यायला तुझ्याकडे 80 रुपये नाही. या परिस्थितीमध्ये तू करतो काय? आणि हा प्रश्न मी माझ्या स्वतःला विचारायला लागलो की निलेश आता किती दिवस. आणि मी प्रश्न विचारला मला स्वतःला, हे बदलणार मी नाही तर कोण बदलणार. ज्यावेळेस माणूस डिस्ट्रॅक्ट होतो ना, तो परिस्थितीने होऊन दे, पाहुण्या रावळ्यांनी लायकी काढून दे, पैशामुळे होऊन दे, गर्लफ्रेंडनी धोका देऊन दे, आयुष्यात एखादा डिस्ट्रॅक्ट झाला ना माणूस, त्याच्यानंतर माणसाकडे 2 ऑप्शन असतात. एक तर कन्स्ट्रक्ट होय, नाही तर डायरेक्ट संपून जाय. तर तुम्हाला मोठं बनायचं असेल तर परिस्थिती कधीच मॅटर करणार नाही. जे परिस्थितीचं नाव ठेवताय त्यांना कॉम्प्रोमाइजच करणे आणि त्यांना एक कॉम्प्रोमाइजचं आयुष्य जगणे.